सेवा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघा हा पेपर काल जी आपली कंबाईन झाली, कंबाईन ग्रुप बी 4 जानेवारी 2026 ला तिला कलम 349 वर प्रश्न विचारला होता, जे की भाषेसंबंधी आहे, भाषा। आता हा एवढा डिटेल प्रश्न होता की याला म्हणजे कोणी विचारही करू शकलं नसेल की या आर्टिकलवर आयोग प्रश्न विचारेल, कारण या अगोदर कधीही कंबाईनला या आर्टिकलवर प्रश्न आलेला नाही। मात्र आपली PDF जी घेतली होती ज्यांनी, त्यांना हा प्रश्न सुटलेला असेल, कारण आपण आपल्या PDF मध्ये याची ट्रिक्स दिलेली आहे। संपूर्ण याचीच नाही तर भाषेसंबंधी जेवढे काही आर्टिकल्स आहेत, भाषेसंबंधी आर्टिकल्स हे 343 पासून ते 351 पर्यंत आहेत। त्या संपूर्ण आर्टिकल्सचे आपण ट्रिक्स बनवलेल्या आहेत। म्हणजे संपूर्ण पॉलिटी कलम 1 पासून ते 368 पर्यंत संपूर्ण आर्टिकल्सचे आपण ट्रिक्स बनवलेले आहेत। आणि याची जर तुम्हाला PDF हवी असेल तर तुम्ही 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता। तसेच आपली MP सेवा ट्रिक्स आहे हे टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करा। त्यावर मी संपूर्ण हे टाकले, ते तर तुम्ही प्रूफ पाहू शकता। तर बघा 349 काय विचारलं होतं, 350 विचारलं होतं की भाषेविषयी कायदे करण्याचा अधिकार आहे संसदेला 349 नुसार। तर याची आपण ट्रिक्स काय केलेली पहा। तर ट्रिक्स अशी आहे की दिल्ली म्हणजे कायदे फक्त दिल्लीमध्ये होतील आणि ते कुठे होतील, संसदेत। कारण संसद कुठे आहे, दिल्लीला। कारण भाषेविषयी कायदे करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे आणि संसद कुठे आहे, तर दिल्लीमध्ये। मग अशी आपण ट्रिक्स काय केली, दिल्लीच का म्हटलं, त्याचं कारण असं आहे की दिल्लीचा जो काही D आहे तो ABCD नुसार 4 नंबरला येतो आणि त्यानंतर D नंतर I येतं, तर ते I 9 नंबरला येतं। म्हणजे 4 आणि त्यावर 9 किती झाले, 49। म्हणून कलम 349 आहे भाषेविषयी कायदे करण्याचा अधिकार, जो की फक्त दिल्लीमध्ये केले जातात आणि तो संसदेला अधिकार आहे। म्हणून इथं काय विचारलं त्यांनी, 349 काय, 349 मध्ये कशाची तरतूद आहे, तर भाषेसंबंधी कायदे करण्याचा अधिकार आहे संसदेला 349 नुसार। त्यानंतर दुसरं काय आहे, सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय यांची भाषा। तर सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाच्या भाषेसंबंधी तरतूद ही 348 मध्ये, किती 48, याची पण ट्रिक्स दाखवतो। आणि प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण हे आहे 350A आहे आणि हिंदी भाषेचा विकास आहे 351। हे संपूर्ण तुम्हाला आता ट्रिक्स दाखवतो। इथं बघा, हे बघा 350 काय आहे ते दाखवतो अगोदर। 350 आहे तक्रार निवारणाची भाषा, 350 आहे तक्रार निवारणाची भाषा। तर याची ट्रिक्स काय केलेली पहा आपण, याची ट्रिक्स भली मोठी आहे। ट्रिक्स केवढी असू द्या त्याचा विषय नाही, ती ट्रिक्स तुम्हाला परीक्षेमध्ये एका सेकंदात आठवते, कळलं का। कारण ही संपूर्ण ट्रिक्स इमॅजिन एका सेकंदाच्या आत होत असतो। बघा ट्रिक्स अशी केली होती की मी 350 रुपयाचे हेडफोन ऑनलाईन खरेदी केले, मात्र ते खराब निघले। म्हणून मी कस्टमर केअरला फोन केला असता, ते काय म्हणत होते की तुम्ही हिंदी बोला किंवा इंग्लिशमध्ये बोला, कारण मी मराठीत बोलत होतो। ते म्हणत होते की हिंदी बोला किंवा इंग्लिश बोला। मात्र मी त्यांना म्हणलो मला कोणत्याही भाषेत तक्रार करण्याचा अधिकार आहे कलम 350 नुसार, कारण मला सगळं माहिती आहे, मी MPSCचा स्टुडंट आहे। म्हणून मी फक्त माझी तक्रार फक्त मराठीतच करणार आणि तुम्हाला ती मराठीत ऐकावीच लागेल, अशी आपण ट्रिक्स केलेली आहे। म्हणजे 349 तक्रार निवारणाची भाषा आहे। त्यानंतर 350 पहा, 350 आहे भाषिक अल्पसंख्याकांना मातृभाषेतून शिक्षण, मातृभाषेतून शिक्षण। तर याची ट्रिक्स आपण अशी केलेली आहे, A फॉर आई भाषेतून शिक्षण असं म्हटलेलं आहे आपण। आई म्हणजेच मातृ, आई म्हणजेच माता, माता भाषेतून शिक्षण म्हणजेच आई भाषेतून शिक्षण, अशी आपण ट्रिक्स केलेली। त्यानंतर 350B बघा, भाषिक अल्पसंख्याकासाठी विशेष अधिकारी नेमण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला असेल। तर याची ट्रिक्स आपण अशी केलेली की हा अधिकारी B फॉर ग्रुप B दर्जाचा असेल, B फॉर ग्रुप B दर्जाचा अधिकारी असेल, अशी आपण ट्रिक्स केलेली आहे। त्यानंतर 351 आहे हिंदी भाषेच्या विकासासाठी। तर याची ट्रिक्स अशी आपण केलेली आहे की हिंदी भाषेच्या विकासासाठी 51 कोटींची तरतूद। हिंदी भाषेच्या विकासासाठी किती कोटीची तरतूद, तर 51 कोटीची तरतूद हिंदी भाषेच्या विकासासाठी, अशी आपण ट्रिक्स केलेली। त्यानंतर आणखी 48 विचारलं होतं ना त्यांनी, 48 मध्ये हां, तर संसद आणि हायकोर्ट संसद संबंधी होतं ना एक सेंटेन्स, तर ते 48 आहे बघा। हे हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, संसद, विधिमंडळ, राज्यपाल, राष्ट्रपती यांच्या आद्यदेशांची भाषा, तर ते 348 आहे। मग याची ट्रिक्स काय आपली, हायकोर्टाची भाषा। मग हायकोर्टाचा एच किती नंबरला येतो ABCD नुसार, 8 नंबरला। म्हणून 348 मध्ये शेवटी 8 आहे, म्हणून 348 आहे हायकोर्टाची भाषा। हे बघा इथे त्यांनी दुसरं सेंटेन्स विचारलं ना, हे बघा सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय यांची भाषा,
तर हे 348 आहे, हे 348मध्ये येतं, कारण याची ट्रिक्स आपण 48च्या शेवटच्या 8वरून हायकोर्टाची भाषा अशी ट्रिक्स केलेली आहे आपण, हायकोर्ट भाषा. आणि प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण, मग ए फॉर आई भाषेतून शिक्षण अशी आपण ट्रिक्स केली, कारण 350A मध्ये त्याची तरतूद आहे. आणि हिंदी भाषेच्या विकासासाठी 351 कोटींची तरतूद, ही अशी ट्रिक्स आहे आपली. मग 349 काय तर भाषेसंबंधी कायदे करण्याचा अधिकार, आणि ते ते कायदे कुठं होतील तर संसदेत होतील. आणि मग संसद कुठे आहे तर दिल्लीमध्ये. मग भाषेसंबंधी कायदे करण्याचा अधिकार हा फक्त संसदेला आहे, आणि ते कुठे होतील तर दिल्लीमध्ये होतील. म्हणून हे 349 काय आहे तर कायदे करण्याचा अधिकार. तर अशा आपल्या ट्रिक्स आहेत. अशा ट्रिक्स तुम्ही पॉलिटीचा 5000चा जरी कोर्स केला तरीही तुम्हाला अशा ट्रिक्स मिळणार नाहीत. ओके, ते कितीही चांगले शिकवतील तुम्हाला, त्यात मला डाऊट नाही, पण लक्षात कसं ठेवायचं. आता इथं कितीही चांगलं शिकवलं तुम्हाला तरी काय संबंध आहे का, इथं तुम्ही लक्षात कसं ठेवायचं हे तुम्हाला महत्त्वाचं आहे. शिकवलं कसं हे महत्त्वाचं नाही, ते शिकवलेलं तुमच्या लक्षात राहिले का हे महत्त्वाचं आहे. एक्झाममध्ये तुम्हाला किती फास्ट आठवतं हे महत्त्वाचं आहे. ट्रिक्सचा फायदा असा होतो की ट्रिक्समुळे तुमची त्याविषयीची ॲक्युरेसी तर वाढतेच. ओके, त्याविषयीची ॲक्युरेसी तर वाढतेच. मात्र आता बघा, इथं जर तुम्हाला वाचलंही असेल तुम्ही कदाचित, मला किंवा बऱ्याच जणांचा हा प्रश्न बरोबरही आला असेल, मला त्याच्याबद्दल डाऊट नाही, पण इथं तुम्हाला थोडा तरी विचार करायला लावला असेल ह्या प्रश्नाने. पण तिथं जर तुम्हाला ही ट्रिक्स, तुमच्याकडे ही ट्रिक्स असती, दिल्लीमध्ये कायदे होतात, तर फाटकन तुम्ही ते गोल करून पुढे जाता. त्याचा फायदा इनडायरेक्टली तुम्हाला कुठे होतो, मग गणित बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला काय होतो तर 2 का होईना मिनिट जास्त मिळतात. तर ट्रिक्सचा असा फायदा होतो की त्याविषयी तर तुमची ॲक्युरेसी वाढतेच, ज्या विषयाचे तुमच्याकडे ट्रिक्स आहेत त्याविषयीची जर ॲक्युरेसी वाढते, तसेच तिथे तुमचा वेळ वाढतो, आणि तो वेळ तुम्हाला गणित बुद्धिमत्तेसाठी कामी येतो. तर अशा प्रकारे आपल्या संपूर्ण पॉलिटी आर्टिकल्सचे ट्रिक्स आहेत. तसेच आपल्याकडे सायन्सच्या पण ट्रिक्स आहेत. हे संपूर्ण पाहिजे असेल तर 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.